नमस्कार स्वामी भक्तांनो, तुम्ही कधी असा विचार केला आहे का, की स्वामी समर्थ आजही आपल्या भक्तांना मदत करतात? आज मी तुम्हाला एका अशा भक्ताची कथा सांगणार आहे, जे ऐकल्यावर तुमचा स्वामीवरील विश्वास आणखी दृढ होईल. पण ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी स्वामींनी दिलेला संदेश प्रत्येक भक्तासाठी खूप महत्त्वाचा असतो. श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. अजून तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. ही घटना काही वर्षापूर्वीची आहे. महाराष्ट्रातील एका छोट्या गावात एक भक्त राहत होता. त्याचे जीवन बाहेरून सामान्य दिसत होते, पण आतून तो खूप त्रस्त होता. घरात सतत वादविवाद, अडचणी आणि मनात प्रचंड अस्वस्थता. तो प्रत्येक देवाकडे प्रार्थना करत होता, पण त्याला काहीच मार्ग दिसत नव्हता. एके दिवशी त्याच्या एका मित्राने त्याला सांगितले, "तू एकदा अक्कलकोटला जाऊन ये आणि स्वामींवर विश्वास ठेव." तर भक्ताने ठरविले आणि तो अक्कलकोटला गेला. आता स्वामींच्या समाधीचे त्याने दर्शन घेतले, मनापासून नमस्कार केला आणि डोळ्यात पाणी आणून एकच प्रार्थना केली, "स्वामी, आता माझा मार्ग दाखवा." दर्शन घेऊन तो मंदिराबाहेर आला. तेवढ्यात एक वृद्ध व्यक्ती त्याच्याजवळ आली. त्या व्यक्तीने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाली, "काळजी करू नकोस बाळा, सर्व ठीक होईल." भक्ताला आश्चर्य वाटले, कारण त्याने आपली समस्या कोणालाच सांगितली नव्हती. गर्दीत तो काही विचारणार इतक्यात ती व्यक्ती गर्दीत अदृश्य झाली. त्याने खूप शोध घेतला, पण ती व्यक्ती पुन्हा दिसली नाही. मनात अनेक प्रश्न घेऊन तो घरी परतला. पुढील काही दिवस त्याने स्वामींचे नामस्मरण केले आणि हळूहळू त्याच्या आयुष्यात बदल घडू लागले. ज्या कामासाठी तो महिन्यांपासून प्रयत्न करत होता, ते काम अचानक पूर्ण झाले. घरातील वातावरण शांत झाले, मनातील भीती कमी झाली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याला पुन्हा जगण्याची नवी आशा मिळाली. तर मित्रांनो, स्वामींची कृपा नेहमी चमत्काराच्या स्वरूपातच दिसते असे नाही. कधी ती एखाद्या व्यक्तीच्या रूपाने येते, तर कधी एखाद्या योग्य सल्ल्याच्या रूपाने येते, तर कधी मनातील सकारात्मक विचारांच्या रूपाने. आपण फक्त ती ओळखली पाहिजे. स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना एकच संदेश दिला, श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा आणि नामस्मरण कधीही सोडू नका. कारण जिथे नाम असते तिथे भीती राहत नाही, तिथे निराशा राहत नाही, तिथे आशेचा प्रकाश निर्माण होतो. आज तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर कदाचित हा देखील स्वामींचाच एक संकेत असू शकतो. म्हणून आजपासून फक्त एक संकल्प करा, रोज काही मिनिटे मनापासून श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा आणि मग बघा तुमच्या जीवनात कोणते सकारात्मक बदल घडतात. चला तर मग शेवटी सर्वजण मिळून 3 वेळा नामस्मरण करूया, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या आणखी एका अद्भुत आणि प्रेरणादायी कथेसह. तोपर्यंत स्वामीवर विश्वास ठेवा आणि आनंदी राहा. आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जिथे श्रद्धा असते तिथे स्वामींची साथ नक्की असते. श्री स्वामी समर्थ. स्वामींची कृपा कधी कोणत्या रूपाने येईल हे सांगता येत नाही. फक्त विश्वास कायम ठेवा. कदाचित आजचा हा संदेश तुमच्यासाठीच स्वामींनी पाठविला असेल. विचार करा, श्रद्धा ठेवा आणि नामस्मरण सुरू ठेवा. स्वामींच्या चरणी ठेवलेला विश्वास कधीच व्यर्थ जात नाही. योग्य वेळ आल्यावर त्यांची कृपा आपल्यावर नक्कीच प्रगट होते. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. भेटूया पुन्हा
नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.